संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली महाराजांचा पालखी सोहळा आज पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार आहे। वाल्हे गावचा निरोप घेऊन माऊलींच्या पालखीने सकाळीच लोणंदच्या दिशेने प्रस्थान ठेवले। आज नीरामधल्या दत्त घाटावर माऊलींच्या पालखी सोहळ्याचं जंगी स्वागत केलं जातं। त्यानंतर माऊलींच्या पादुका पालखीतून बाहेर काढल्या जातात। पादुकांचं नीरा नदीच्या पाण्यानं स्नान घातलं जातं। गेली अनेक वर्षे या स्नानाची परंपरा सुरू आहे। श्रींचं नीरा स्नान आटोपून संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी लोणंद इथं दाखल होईल आणि आज तिथेच मुक्काम असणार आहे। दरम्यान नीरा घाटावरून याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्रीकांत घुले यांनी। ज्ञानोबा माऊलींची पालखी आज पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार आहे। त्यापूर्वी आपण पाहतोय नीरा नदीमध्ये ज्ञानोबा माऊलींच्या पादुकांना नीरा स्नान घालण्यात येतं। सध्या नीरा या गावातली ही सगळी नगरीतली ही दृश्य आपण पाहतोय। लाखो वारकऱ्यांचा मेळावा या ठिकाणी दाखल झालेला आहे। टाळ मृदंगाच्या गजरामध्ये लाखो वारकरी नीरा इथं दाखल झालेले आहेत आणि आजचा वाल्हे इथला आपला पाहुणचार घेऊन माऊलींची पालखी जी आहे ती नीरा इथं पोहोचणार आहे आणि आज दुपारी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी तळ आपण पाहतो। या ठिकाणी माऊलींची पालखी दुपारचा विसावा घेणार आहे आणि यानंतर दुपारचा विसावा घेतल्यानंतर आपण पाहतो ज्ञानोबा माऊलींची पालखी जी आहे ती नीरा घाटावर दाखल होईल आणि नीरा घाटावर माऊलींच्या पादुकांना शाही असं स्नान दिलं जाणार आहे आणि त्या ठिकाणी आपण पाहतो हा ऐतिहासिक असा संपूर्ण पवित्र असा हा सोहळा असतो। माऊलींच्या पादुकांना नीरा स्नान घातलं जातं आणि खरं तर या सोहळ्याची गेल्या अनेक वर्षांची ही परंपरा आहे। नीरा गावामध्ये माऊलींची पालखी दुपारचा विसावा घेईल आणि त्यानंतर नीरा घाटावर माऊलींच्या पादुकांना त्या ठिकाणी पवित्र असं स्नान घातलं जाणार आहे। त्यापूर्वी आपण पाहतोय पुणे पोलिसांची देखील आजचा शेवटची हद्द असल्यामुळे पुणे पोलीस संपूर्ण वारीची जी सूत्र आहेत ती आता सातारा पोलिसांच्या हाती जी आहेत ती सोपवणार आहेत। यानंतर आता सातारा पोलिसांच्या संपूर्ण सुरक्षेच्या जबाबदारीखाली संपूर्ण पुढचा वारीचा जो प्रवास आहे तो यापुढे सुरू राहणार आहे। वारकऱ्यांची या ठिकाणी आपल्याला लगबग पाहायला मिळते। नीरा स्नानचा हा संपूर्ण सोहळा याची देही याची डोळा अनुभवावा यासाठी देखील लाखो वारकरी सध्या नीरा नगरीमध्ये दाखल झाल्याची ही अशी दृश्य आपण पाहतोय आणि पोलिसांचा देखील कडेकोट बंदोबस्त या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे। आणि आज नीरा नदीवर नीरा घाटावर नीरामधील दत्त घाटावर ज्ञानोबा माऊलींच्या पादुकांना नीरा स्नान पवित्र नीरा स्नान जे आहे ते घातलं जाणार आहे आणि त्या सोहळ्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। कॅमेरामन सागरसह श्रीकांत घुले, झी मीडिया, नीरा।